ऐन निवडणुकीआधी महाराष्ट्रात सारखाच मास्टर स्ट्रोक बिहारमध्ये सुद्धा लगावण्यात आलाय। 75 लाख महिलांच्या खात्यात उद्या 10 हजार रुपये जमा होणार आहेत। पाहूयात। मोदी मोदी नरेंद्र मोदी जिंदाबाद, नीतीश कुमार जिंदाबाद। बिहारची निवडणूक घोषित होण्याआधीच भाजपनं तिथल्या लाडक्या बहिणींसाठी मास्टर स्ट्रोक खेळलाय। महिलेच्या खात्यात 10 हजार रुपये जमा होणार आहेत। या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री महिला रोजगार योजना। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सकाळी 11 वाजता या योजनेचा शुभारंभ होणार आहे। 75 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपये टाकले जाणार आहेत। एकूण 7,500 कोटी रुपये महिलांच्या खात्यात जाणार आहेत। 7 सप्टेंबर पासून बिहारमध्ये महिलांकडून अर्ज भरून घेण्यात आलेत। छोटा व्यवसाय किंवा इतर रोजगार निर्मितीसाठी हातभार लागावा हा या योजनेचा हेतू आहे। हस्तकला, शिवणकाम, विणकाम आणि इतर लघु उद्योगाची सुरुवात करण्यासाठी सध्या 10,000 आणि 6 महिन्यांनी 2 लाखांपर्यंतची मदत देण्याचा बिहार सरकारचा विचार आहे। आतापर्यंत 1,10,00,000 महिलांचे अर्ज आलेत, तर पहिल्या टप्प्यात 75 लाख महिलांच्या खात्यात उद्या सकाळी 11 वाजता 10,000 जमा होतील आणि अकाउंट हॅज बीन क्रेडिटेडचा मेसेज येईल। आता बिहारमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर महिलांना 10 हजार देणार असल्यानं उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे। बिहारमध्ये आता निवडणुका येत आहेत आणि बिहार निवडणुकीच्या तोंडावर माननीय पंतप्रधान महोदयांनी तिथल्या महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये टाकलेले आहेत। स्वतःहून जवळपास 75 लाख महिलांच्या खात्यात हे पंतप्रधानांनी बिहारमधल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या खात्यात टाकल्या, अशा प्रकारची ती बातमी आहे। मग मी पंतप्रधानांना सांगतोय की तुम्ही सुद्धा एकतर आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज मुक्त करण्याची जबाबदारी घ्या। नुकतीच राहुल गांधींनी बिहारमध्ये वोट यात्रेतनं वातावरण निर्मिती केली, पण आता भाजपनं तिथे लाडकी बहीण योजना आणली आहे। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या 6 महिन्यांआधीच लाडकी बहीण योजना आणली होती। प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींना प्रत्येकी 1500 रुपये मिळतात। या लाडक्या बहिणींनीच महायुतीला 232 आमदारांपर्यंत पोहोचवलं। आता हाच फंडा बिहारमध्येही वापरला जातोय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।